नमस्कार. ग्रंथप्रेमीच्या आजच्या अभिवाचनाच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज ज्या पुस्तकाचं अभिवाचन मी करणार आहे ती काळाची गरज आहे. हे पुस्तक वाचत असताना ह्यातल्या सगळ्या गोष्टी जसजशा मला उलगडत गेल्या तसतसं मला कळत गेलं की हे पुस्तक सगळ्या घरी संग्रहित असायला हवं. या पुस्तकाचं नाव आहे सायबर पालकत्व, डिजिटल जगण्याचं अनफिल्टर्ड सत्य. आणि हे पुस्तक लिहिलं आहे मुक्ता चैतन्य यांनी. याच्यात आपल्या जेनझी मुलांशी कसं वागायचं, त्यांच्या प्रॉब्लेम्सला कसं हँडल करायचं किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स कसे आयडेंटिफाय करायचे. कारण बरेचदा असं होतं की मुलं घरी काही बोलत नाही, पण त्यांच्या स्वभावात होणाऱ्या बदलांवरून आपण हे कसं ओळखू शकतो की त्यांच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहे आणि त्याच्यावर काय सोल्युशन आहे, त्या प्रॉब्लेम्ससोबत कसं डील करायचं. ह्या सगळ्या गोष्टी या पुस्तकात खूप साध्या, सोप्या आणि अगदी सहज इम्प्लिमेंट करता येईल अशा पद्धतीने दिलेल्या आहेत. तर अभिवाचनाकरता खूप काही आहे. खरं तर मला विषय निवडताना कन्फ्युजन होत होतं की सगळेच विषय इतके महत्त्वाचे. यातले 2 विषय मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. त्या विषयांव्यतिरिक्त अजून कोणत्या विषयांची माहिती या पुस्तकात आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सुरू करूया अभिवाचनाला. ट्रोलिंगची जीवघेणी दुनिया. मुलं ट्रोल होतात तेव्हा. उज्जैनला राहणारा 10वीतला 16 वर्षांचा प्रियांशू यादव उत्तम मेकअप आर्टिस्ट. विशेषतः महिलांचा मेकअप ही त्याची खासियत होती. तरुणींसाठी मेकअप लुक तो स्वतः करून त्याचे व्हिडिओज इंस्टाग्रामवर अपलोड करत असे. तुम्ही त्याचे रील्स बघितले तर अचंबित व्हाल, इतका मेकअपचा सफाईदार हात होता त्याचा. पण मुलगा असून मुलींचे मेकअप लुक्स करतो म्हणून इन्स्टावर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. त्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली. स्त्रीवेश आणि मेकअप केल्याबद्दल एका मुलाला नैराश्य येईपर्यंत ट्रोल केलं जावं, हेही सोशल मीडियाचं वास्तव आहे. आणि आपल्या वयात येणाऱ्या मुलांना हे माहिती असायलाच पाहिजे. माणसाच्या मनाचे, व्यक्तिमत्वाचे लचके तोडणारी माणसं इथे भरपूर प्रमाणात आहेत. आणि आपण एका लहान मुलाला ट्रोल करतो आहोत याचं भान न राखता अमानुष पद्धतीने लिहिणारेही अनेक जण आहेत. प्रियांशूच्या घटनेसारख्या घटना घडल्यावर पोलीस तपास होतो. हेट कमेंट्स लिहिणाऱ्यांना अटक होत असली तरीही मुद्दा हा आहे तो सायबर स्पेस आपल्या मुलांसाठी सुरक्षित असण्याचा. त्यांना अगदी कोवळ्या वयातही प्रचंड ट्रोल केलं जाऊ शकतं ही माहिती असण्याचा. आणि अशा वेळी काय आणि कुठे मदत मिळू शकते हे माहिती असण्याचा. आता ट्रोलिंग म्हणजे काय? टीका आणि ट्रोलिंग यात पुसटशी रेष असते. टीका कधी ट्रोलिंगमध्ये बदलेल सांगता येत नाही. एखाद्या व्यक्तीचे विचार पटले नाहीत, त्याचा लुक, फोटो आवडला नाही, पोस्ट आवडली नाही, अशा कुठल्याही कारणाने समोरच्या व्यक्तीला वाटेल ते असभ्य भाषेत बोलणं, धमकावणं, शारीरिक इजा पोहोचवण्याबद्दल लिहिणं, आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं असे सगळे प्रकार ट्रोलिंगमध्ये येतात. ट्रोल्स सतत एखाद्याला जाणून बुजून टार्गेट करतात. पुन्हा पुन्हा त्याच्या प्रोफाईलवर जाऊन काही बाही लिहितात. दुसऱ्याला त्रास देण्यात, दुसऱ्याचा अपमान करण्यात, कमी लेखण्यात, धमकावण्यात त्यांना मजा येत असते. लोकांना जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी प्रक्षोभक आणि द्वेषपूर्ण टिप्पण्या केल्या जातात. एखाद्या वादामध्ये शब्दांची आणि अभिव्यक्तीची, सभ्यतेची मर्यादा ओलांडलेली नसते. त्या चर्चेला, टीकेला ट्रोलिंग म्हणता येत नाही. पण जिथे समोरच्या व्यक्तीला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा, नामोहरम करण्याचा, शारीरिक आणि मानसिक इजा पोहोचवण्याचा, लैंगिक छळ करण्याचा, बदनामीचा हेतू असतो त्याला ट्रोलिंग म्हणता येईल. आता माणसं ट्रोलिंग का करतात याची अनेक मनोसामाजिक कारणं आहेत. एका ठिकाणचा राग दुसऱ्या ठिकाणी काढण्यासाठी सोशल मीडिया हे अतिशय सोपं माध्यम आहे. पूर्वग्रहांना सोशल मीडियावर सहज खतपाणी मिळतं.
आपल्यापेक्षा वेगळा विचार समजून घेण्याची, ऐकण्याची तयारी हळूहळू नष्ट होते आणि आपण जे विचार करतो तोच फक्त बरोबर आहे, बाकी सगळे मूर्ख आहेत असं वाटायला लागतं. शिवाय ट्रोलिंग ही शाब्दिक मारामारी असल्याने ती करणं अनेकांना सोपं वाटतं. पण शब्द हे शस्त्राइतकेच धारदार वार करू शकतात, हे अनेकांच्या लक्षात येत नाही. स्वतः ट्रोल झाले की त्यांच्या ते लक्षात येतं, पण तोवर उशीर झालेला असतो. ऑनलाईन जगात असताना माणसांना कशाचे काहीही वाटेनासे होते. एरवी वावरताना भावनांची एक अदृश्य भिंत आपण स्वतःभोवती उभी केलेली असते. हीच भिंत आपले निरनिराळ्या संदर्भात रक्षण करत असते. हे कवच ऑनलाईन जगात पाऊल ठेवल्याबरोबर ही माणसं काढून टाकतात आणि मनाला येईल तसं वागायला सुरुवात करतात. नॉटिंगहोम ट्रेंट विद्यापीठातील प्रोफेसर मार्क ग्रिफिथ्स यांनी अशा ट्रोल्सच्या प्रकाराला नाव दिलंय डिसइनहिबिशन इफेक्ट. ते म्हणतात, अशा माणसांचा समज असतो की आपण कुणाशीही कशाही भाषेत बोललो तरी चालतं, प्रत्यक्षात वागणार नाही असंही माणसं वागायला सुरुवात करतात, कारण आपल्या वर्तनाबद्दल त्यांच्या मनात कसलीही लाज लज्जा उरत नाही. एखादी गोष्ट करावी अगर नाही याबद्दल आपलं मन आपल्याला जे काही सांगत असतं ते या लोकांना ऐकू येईन असं होतं. माणसं एकटी असतात तेव्हा वेगळी असतात आणि समूहात वेगळीच होतात. मुलांना ट्रोलिंग होत असेल तर काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट, अनेकदा आपल्या ऑनलाईन जगात कोणी त्रास देत आहे हे मुलं सांगत नाहीत. ते चिडचिडे, एकलकोंडे होतात. काही वेळा स्वतःला इजा करून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांना नैराश्य आलेलं असू शकतं. त्यामुळे मुलांच्या वर्तनात जर अचानक बदल झाला असेल तर मुलांशी बोललं पाहिजे. समुपदेशकांची मदत घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ट्रोल्सच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदवता येते हे मुलांना माहीत हवं. हे माहीत असल्यानेही अनेकदा फरक पडतो. तिसरी गोष्ट, ऑनलाईन जगात विनाकारण माणसं एकमेकांना त्रास देतात, हेही मुलांना माहीत असलं पाहिजे. मग कोणाशी मैत्री करायची, टाळायची, कुठल्या पोस्ट पब्लिक करायच्या, कुठल्या नाही याचे निर्णय मुलं घेऊ शकतात. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे वयाच्या 14-15 वर्षांच्या आधी सोशल मीडिया नको. त्यांनी चोरी छुपे अकाउंट बनवलेलं नाही आहे ना, हेही बघितलं पाहिजे. त्यासाठी पालकांचा मुलांशी सजग संवाद हवा. हे होतं ट्रोलिंग विषयीचं एक छोटंसं सत्य आणि त्याच्यावर आपण काय करू शकतो याच्याबद्दलची थोडक्यात माहिती. ह्याच सोबत मुक्ता चैतन्य यांनी या पुस्तकात काही विभाग दिलेले आहेत, जसं की इंटरनेट, टीनेजर्स आणि पालक. दुसरा विभाग आहे जेनझीचं हायब्रिड आयुष्य. तिसरा विभाग सेक्स आणि हिंसा व्हाया व्ह्यूज. चौथा नात्यांचं स्टेटस नक्की काय, मी, तू आणि आपण सगळे. आता ह्यामध्ये तुम्हाला गेमिंग आणि पॉनचा एकमेकांशी संबंध किंवा पॉनबद्दल मुलांशी काय बोलायचं, कसं बोलायचं, रील्स, मोहमाई ट्रॅप, गेमिंग नावाचं डिजिटल ड्रग, सोशल मीडिया आणि टीनेज नैराश्य, फॅन्टम व्हायब्रेशन सिंड्रोम, पैसे, शॉपिंग आणि बरंच काही, डेटिंग नावाचं व्यसन, रोस्टिंग, ट्रोलिंग आणि बुलिंग, ह्या आणि अशा बऱ्याच विषयांवर मुक्ता चैतन्य यांनी या पुस्तकात खूप छान पद्धतीने खुलासा केला आहे आणि त्यावर आपण काय करायला हवं ह्या सुद्धा खूप सोप्या पद्धती सांगितलेल्या आहेत. दुसरा विषय जो मी निवडला आहे तो आहे ऑनलाईन जगातील यारी दोस्ती. ऑनलाईन जगात गेल्यानंतर मुलांना नवीन मित्रमैत्रिणी बनवायला खूप आवडतं. त्यांच्या नेहमीच्या मैत्रिणींचा मित्रपरिवार, त्या मित्रपरिवाराचा मित्रपरिवार, त्यातल्या कुणाच्या तरी वॉलवरून आलेली प्रोफाईल्स, अकाउंट्स पब्लिक असतील तर पूर्णपणे अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या फ्रेंड्स रिक्वेस्ट, वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये किंवा कमेंट्समध्ये भेटलेली माणसं, असा मोठा गोतावळा टीन्स आणि तरुणाई तयार करतात. देशी विदेशी मित्रपरिवार बनवण्याकडे त्यांचा भर असतो.
तशा शक्यता असल्याने त्याविषयी आकर्षणही असतं. मुळात टीनेजमध्ये वयानुरूप थ्रिलचं आकर्षण हा त्यातला महत्त्वाचा घटक असतो. मला अमेरिकन, ऑस्ट्रेलियन, सिंगापूर, मलेशियन, साऊथ कोरियन, साऊथ आफ्रिकन मित्र आहेत. जगाच्या प्रत्येक खंडात माझे दोस्त आहेत, हे चार चौघात सांगताना कॉलर एकदम टाईट होते. त्यामुळे आपल्या नेहमीच्या मित्रपरिवाराच्या पलीकडे अनेकांशी मुलं ओळख करून घेतात, मैत्री करतात, अगदी बेस्ट फ्रेंड्सही होतात. ही जशी अतिशय छान बाब आहे, तसंच त्यात काही धोकेही असतात, जे मुलांना सांगणं आणि त्यांना सावध करणं ही आपली पालकांची आणि शिक्षकांची जबाबदारी आहे. भेटणारी प्रत्येक व्यक्ती काही मुलांना फसवायला बसलेली नसते, पण ऑनलाईन जगात अनेक गुन्हेगार फेक प्रोफाईल्ससह फिरत असतात. निरनिराळ्या विकृती असलेली माणसं स्वतःचा खरा चेहरा लपवून भलतेच उद्योग करत असतात. प्रोफाईल्सचा तर ऑनलाईन जगात सुळसुळाटच आहे आणि हे अगदी खरं आहे. पेडोफिलिया म्हणजे प्रौढ व्यक्तीला लहान मुलांप्रती असलेले तीव्र लैंगिक आकर्षण. हा एक मनोविकार आहे, एक विकृती आहे. हा मानसिक विकार झालेल्या व्यक्तीला मुलांबद्दल सतत किंवा तीव्र लैंगिक विचार येतात. हे आकर्षण कृतीत उतरवणं हा गुन्हा असून अशा प्रवृत्तीच्या माणसांना समुपदेशन व उपचार आवश्यक असतात. पण अनेकदा या व्यक्ती कुठल्याही उपचारांशिवाय समाजात वावरत असतात. आणि ह्याच मुद्द्यावर सध्याच्या परिस्थितीत ज्या आपण घटना आपल्या आजूबाजूला बघतोय, त्या खरंच खूप काळजी करण्यासारख्या आहेत. त्यातही ऑनलाईन जगात जिथे तुमचा मूळ चेहरा, नाव, व्यक्तिमत्व असं सर्वच लपून ठेवता येतं, तिथे या मनोविकाराने ग्रस्त लोकांना मुलांपर्यंत पोचणं अगदी सहज सोपं असतं. अशा वेळी आपल्या मुलांच्या संपर्कात असलेली व्यक्ती कोण आहे, ती खरी आहे का, फेक प्रोफाईल वापरणारा कोणी गुन्हेगार तर नाही ना, हे डोळ्यात तेल घालून बघितलं पाहिजे. हे दरवेळी पालक करू शकतीलच असं नाही. अशा वेळी या धोक्यांची माहिती किंवा त्यापासून दूर कसं राहायचं याचं प्रशिक्षण मुलांना असणं आवश्यक आहे. टीनेजर्सना सांगा, पहिली गोष्ट, आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणारा प्रत्येक जण हा जेन्युइन आहे, खरा आहे असं मानून चालायचं नाही. अनेकदा मुलं समोरची व्यक्ती जे काही सांगेल, स्वतःची जी काही माहिती देईल, ती खरी आहे असं मानून चालतात, विश्वास टाकतात आणि फसवले जातात. ही फसवणूक विविध स्तरीय असते. कधी प्रेमाचं नाटक, कधी नकोसं गॉसिप, कधी आर्थिक फसवणूक, कधी सेक्सटॉर्शनचे प्रकार यातून होऊ शकतात. त्यातून होणारा मानसिक त्रास, स्वप्रतिमेला तडे जाणं, या सगळ्याचा त्रास मोजता न येणारा आणि भरून काढता न येणारा आहे. आपण फसले गेलो ही भावना कुणाला आवडते सांगा? म्हणूनच सोशल मीडियावर मैत्री करत असताना 4-4 वेळा तपासून बघायला हवं, हे मुलांना सांगा. हे मुलांना माहीत असलंच पाहिजे. दुसरी गोष्ट, कुणाचीही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्याआधी त्या व्यक्तीच्या प्रोफाईलवर जाऊन एक चक्कर मारा. काय काय शेअर केलंय, कशा प्रकारचे फोटो शेअर केले आहेत, काय पोस्ट लिहिल्या आहेत किंवा शेअर केल्या आहेत, ती व्यक्ती कुणाला फॉलो करते, विचारधारा काय आहे, हे सगळं एकदा नजरेखालून घाला. त्यानंतरच फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारावीशी वाटली तरच स्वीकारा. तिसरी गोष्ट, स्वीकारल्यानंतरही ती व्यक्ती तुमच्या पोस्ट खाली कितीही वेडवाकडं लिहत असेल, DM मध्ये काहीतरी चुकीचं, अश्लील, पॉर्न सातत्याने पाठवत असेल, चॅटिंगसाठी आग्रह धरत असेल, सेक्स्टिंग करण्याचा प्रयत्न करत असेल. सेक्स्टिंग म्हणजे काय तर हा सेक्स आणि टेक्स्ट या 2 शब्दांचा एकत्र करून बनवलेला शब्द आहे. सेक्स्टिंग म्हणजे डिजिटल माध्यमातून लैंगिक स्वरूपाचे मजकूर, फोटो किंवा व्हिडिओ पाठवणे किंवा शेअर करणे.
हे मेसेजेस मोबाईल, सोशल मीडिया, ईमेल किंवा चॅट ॲप्सद्वारे पाठवले जातात आणि त्या सगळ्याचा तुम्हाला त्रास व्हायला लागला तर अशा व्यक्तीला लगेच ब्लॉक केलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या वॉलवरची त्या व्यक्तीची अनावश्यक लुडबुड थांबू शकेल. एक लक्षात ठेवलं पाहिजे, समाज माध्यमांवर आणि एकूणच इंटरनेटच्या जगात अगणित फेक प्रोफाईल्स आहेत. लोकांना फसवण्याचे रोज नवे उद्योग शोधले जातात. जर कुणी ऑनलाईन फ्रेंड कितीही दर्दभरी स्टोरी सांगत असेल, स्वतःला कूल दाखवत असेल, तरीही जोवर तुमची खात्री पटत नाही तोवर मैत्रीचा हात पुढे करायचा नाही. हे सगळं सांगितल्यावर अनेकदा मुलं विचारतात, मग आम्ही कुणावरच विश्वास ठेवायचा नाही का? आपल्याला मुलांना अविश्वास शिकवायचा नाहीये, आपण सतर्कता शिकवलीच पाहिजे. ती कशी शिकवता येईल? तर पहिली गोष्ट, जास्त गोड बोलणं आणि फारच झटपट जवळीक. जेव्हा एखादी व्यक्ती लगेच तू वेगळी, स्पेशल आहेस, तुझ्यासारखी कोणी भेटलीच नाही, अशा ओव्हर अफेक्शनेट गोष्टी बोलू लागते, तेव्हा तो फ्लॅटरी ट्रॅप असतो. विश्वास मिळवण्यासाठी भावनिक जाळं टाकलं जातं. दुसरी गोष्ट, वैयक्तिक माहिती मागणं. म्हणजे तुझा फोटो पाठव, कुठे राहतेस, तुझा मोबाईल नंबर दे, स्नॅप, टेलिग्रामवर ये. हे प्रश्न दिसले की सीमा ओलांडली जाते हे ओळखा. खरी मैत्री इतक्या लवकर वैयक्तिक तपशील मागत नाही. अनेकदा ट्रेंडिंग आहे, विश्वास नाही का असं म्हणत न्यूड फोटो आणि व्हिडिओ मागितले जातात. हा खूपच मोठा धोका असतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तिसरी गोष्ट, गुपित ठेवायला सांगणं. म्हणजे आपली चॅट कोणालाही सांगू नकोस, माझं अकाउंट सिक्रेट आहे, आपल्यातच राहू दे, इंस्टाग्रामवर नको, व्हॉट्सॲपवर बोलू, टेलिग्राम, डिस्कॉर्ड, तिथं जास्त प्रायव्हसी मिळते. अशा वाक्यांनी मानसिक नियंत्रण करण्याचा प्रयत्न असतो. त्या व्यक्तीने फक्त आपल्यावर विश्वास ठेवावा आणि इतर कुणालाही हे समजू नये यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न हा अत्यंत गंभीर रेड फ्लॅग आहे. चौथी गोष्ट, भावनिक दबाव किंवा ब्लॅकमेलची सुरुवात. जर तू बोलली नाहीस तर मला वाईट वाटेल, मी तुझ्यामुळे बदललो आहे, फोटो पाठवत नाहीस म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाही. अशी वाक्य म्हणजे भावनिक खेळ असतो. गिल्ट ट्रॅपिंगची सुरुवात असते. चॅटिंगमध्ये अशा गोष्टी असतील तर सावधान. ऑनलाईन जगात चॅट बॉक्समध्ये आपल्याला समोरच्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही. ती व्यक्ती खरी आहे, खोटी आहे, नेमकी कोण आहे हे शब्दांवरून ओळखता येऊ शकत नाही. त्या व्यक्तीच्या आवाजातले चढ उतार, डोळ्यातले भाव, देहबोली समजत नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा हेतू नुसत्या शब्दांवरून समजणं कठीण जाऊ शकतं. म्हणून सावधानता गरजेची आहे. या गोष्टी मुलांना नक्की सांगा आणि त्यांना अनोळखी व्यक्तींपासून दूर कसं राहायचं हे शिकवा. त्याचसोबत आयसोलेशनवर उपाय डेटिंग ॲप्स का, किंवा डेटिंग नावाचं व्यसन, ट्रोलिंग, रोस्टिंग आणि बुलिंग. आजकाल शाळेमध्ये मुलांना खूप ट्रोल केलं जातं. मुलं रोस्टिंग हा गेमसुद्धा खेळतात. तो किती धोकादायक आहे आणि अशा गोष्टी जर आपल्या मुलांसोबत होत असतील किंवा आपल्या मुलांना ट्रोल किंवा रोस्ट केल्या जात असेल आणि त्यांच्या मनावर त्याचा जर परिणाम होत असेल तर काय करायला हवं? डिजिटल डिसऑर्डर्स कोणत्या कोणत्या असतात? DGP सिंड्रोम काय असतो? ही आणि अशी बरीच माहिती या पुस्तकात आहे. हे पुस्तक तुम्ही टीनेजर्सला वाढदिवसाला गिफ्ट करू शकता. पण हे पुस्तक वाचताना पॅरेंटल गायडन्सची गरज आहे. लहान मुलांना लगेच हे पुस्तक हातात देऊ नका. आधी पालकांनी वाचावे, शिक्षकांनी वाचावे आणि मगच मुलांच्या हातात हे पुस्तक द्यावे. मुक्ता चैतन्य या स्वतः काउन्सिलिंग करतात. त्यांचा फोन नंबर, ईमेल ID सुद्धा दिलेला आहे. हे पुस्तक नक्की वाचा. तुमच्या ओळखीतल्या पालकांना सुद्धा याबद्दल माहिती नक्की द्या. भेटूया ग्रंथप्रेमीच्या अभिवाचनाच्या पुढच्या भागात. धन्यवाद.